विकासजी पडळकर साठी देखील प्रत्येक जय श्रीराम बाल गोविंदा पथक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बॉबीलाही 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. रनिंग बिटवीन विकेट चॅलेंज घेतलं जाणार आहे. कळंबोली प्रीमियर लीग मध्ये अनोखा इतिहास लिहिला जाईल. बॉल आउट होणार नाही. सुपर 3 मध्ये खोला टाकला हा बॉल. बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. तिथे फंबल झाला. एक कंप्लीट केली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे. विजू स्कोर कार्ड वरती 23 धावा धावफलकावरती आहेत. एक प्रेक्षक वर्गाला एक मोठा प्रश्न पडला होता की जे हरलेले खेळाडू आहेत त्यांना सायकल मिळेल का, लकी ड्रॉची कुपन तुम्ही घ्यायचे आहेत की नाही. तर तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सायकल मिळणार नाही. केवळ प्रेक्षकांसाठी आहे. केवळ प्रेक्षकांसाठी सायकल दिली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही खेळाडूने आपण चिठ्ठी घ्यावी, कुपन घ्यावं असा प्रकार करू नका. आणि त्याच वेळेला या स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये येत असताना रनिंग बिटवीन विकेट हा चॅलेंज असेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंचांकडे अपील, बोट आकाशाकडे, फलंदाज बाद, लेग बी 4 प्लम्प. लढत असं वाटलं होतं की अनुभवायला मिळेल, परंतु तो खेळ पाहायला मिळालेला नाहीये. खेळ प्रत्येकाकडून चांगला दर्जाचा अपेक्षित, चांगल्या क्रिकेट अपेक्षित राहणार आहे. सर्व मोठे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आजचे बड्डे बॉय संघाला जरूर निराश केले, परंतु आयोजनामध्ये एक महत्वाची बाब त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ला 4 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. लेफ्ट हँडर बॅटर सौरभ मोठे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळत आहे. काही क्षणामध्ये जे आपल्याला कुपन्स आहेत ते अवेलेबल करण्यात येतील. काही क्षणामध्ये पुढचा बॉल, अनिकेतचा हा चेंडू लोअर फुल टोस बनवला, ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. एक्स्ट्रा कव्हरला कलात्मक स्ट्रोक खेळतो सौरभ. एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. रन्स आलेल्या इथे कमी पाहायला मिळाला. 24 धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत आपण पाहिलं ना तर या मॅच मध्ये पुनरागमन करण्यासाठी मोठे स्ट्रोक हवेत, मोठी धावसंख्या उभी करावी लागेल, धावा याव्या लागतील, एक चांगल्या पद्धतीचा खेळ व्हावा लागेल. दादा सॉरी, तुम्हाला वाईट वाटेल. ला 4 आपण सध्या परिस्थितीमध्ये पाहत आहोत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती. पुढचा बॉल गोलंदाज अंकित रावत. फटका फसला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये. अक्षय पोचतोय की काय? प्रयत्न चांगले. व्हॉट अ कॅच. थँक्यू मित्रांनो. अक्षयसाठी टाळ व्हायलाच हव्यात. काय धावलाय तो. 100 मीटरच्या रनिंग मध्ये हुसेन बोल्टलाही पाठी टाकला असतं या पट्ट्याने. इतका वेगाने धावला, परंतु त्याला साथ देणारा दुसरा क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेन. काय झेल टिपलाय, काय सेन्स ऑफ ह्युमर पाहायला मिळाला. या स्पर्धेतला अफलातून कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द इयर असं म्हणायला काही वाव घडणार नाही. काय झेल टिपलाय अफलातून. नेत्रदीपक
संघाचा कर्णधार तो असाचा असायला हवा. ज्या पद्धतीचा झेल इथे टिपलेला पाहायला मिळाला. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल निसटला, परंतु बॅकअप देत असताना सेकंड अटेम्प्टला दुसरा खेळाडू होता त्या ठिकाणी एक चांगला झेल टिपत असताना आपण पाहिलं. प्रसाद होता त्या ठिकाणी, प्रशांत होता त्या ठिकाणी. काय झेल टिपला प्रशांत, कौतुक करावं लागेल तुझ्या या सेन्स ऑफ ह्युमरचं. धावत गेला, थांबला, बॉल निसटतो का पाहिलं, बॉडीचं संतुलन बनवलं आणि जितका वेळ पाहाल ना तितकं कमी आहे हा झेलाला. लगेचच रील्स देखील येईल पीटीसीच्या माध्यमातून. 24 धावा फलकावरती 5 फलंदाज बाद झालेत. एका मागोमाग एक फलंदाज ही पडझड थांबण्याचं नाव घेत नाहीये. कोणताही फलंदाज जास्त काळ तंबू ठोकून जो आपण म्हणतो ना, हा मला तर वाटतं की हा वाक्य प्रचार आहे ना तो इतिहास जमा झालाय. कारण आजच्या खेळाडूंना शड्डू ठोकून तंबू ठोकून उभं राहणं हा वाक्य प्रचार जास्तीचा माहितीच नाहीये. कारण सध्याचे खेळाडू जे आहेत ना ते T20च्या पाळण्यामध्ये जन्माला आलेत, डायनासोरच्या जमान्यातले नाही आहेत. आणि म्हणून प्रत्येक फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो. हलक्या हाताने संयमाने कॅप्टनाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी संयमाने एक धाव घेत असताना राजू नरवेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ते बॅटिंगसाठी आले आहेत आणि कॅप्टनकडे ही धीरोदार्तता आहे. तो संयमाने खेळतो. एक सिंगल आली आहे. परंतु मी पीटीसीच्या माध्यमातून एक खेमा दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी जास्तीचं लक्ष वेधेन. एकाच खेम्यामध्ये सर्वाधिक वातावरण गरम झालंय. श्री मित्रमंडळ स्पोर्ट्सचा हा खेमा पाहना काय नाचले होते ते. जसा कॅच घेतला ना डीजे मास्टरने लगेच गाणं आणलं आणि तद्वेळेला प्रशांतच्या जवळ अगदी आपण पाहतो प्रशांतला. हा तो खेळाडू आहे ना मित्रांनो ज्याने अफलातून झेल टिपला होता आणि अक्षय सरोदेच्या बरोबरीने हा झेल इथे टिपण्यात आला होता. 25-5 हा चेंडू उजव्या शिवती एक्स्ट्रा कव्हरला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. प्रशांत चेंडूवरती येत असताना एक सिंगल मिळते. कमालीचं क्रिकेट, अभूतपूर्व सोहळा आज या स्पर्धेमधून पाहायला मिळालाय. 25 जिथे 26 धावा फलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद झाले. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये येते. 26-5 टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना तुषारदादा पाटील युवा मंच माने सरकार या टीमला आपण पाहतोय. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या पलीकडे या 2 षटकांचा खेळ आपण जाणू. जे अतिथी लाभलेले आहेत, जे कळंबोली गावचे रत्न असंच बोलतो आम्ही. टायकोंडो स्पोर्ट्समध्ये ज्यांनी पारत हासिल केलेली आहे असे कळंबोली गावचे सुपुत्र सुभाष गोकुळ पाटील हे आंतरराष्ट्रीय पंच आहेत आणि त्यांनी 74 वेळा आंतरराष्ट्रीय पंचसाठी बाहेरच्या देशात जाण्याचा त्यांच्या नावावरती विक्रम आहे. 74 वेळा ते पंच म्हणून टायकोंडो ह्या गेमसाठी, ऑलिम्पिक गेमसाठी 74 वेळा ते परदेशात गेलेले आहेत. तसेच ते गोल्ड मेडलिस्ट आहे इंटरनॅशनल. या अशा महान व्यक्तिमत्वाचं मी स्वागत करण्यास विनंती करतो. आमचे बॅकबोन आणि आमचे प्रमुख किशोरदादा खानावकर यांना विनंती करतो की आपण सुभाष पाटील सरांचा आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे. टायकोंडो मास्टर सुभाष पाटील सर. तायकोंडो खेळाचा प्रचार आणि प्रसिद्धीसाठी त्यांना आत्ताच कुक्युआन साऊथ कोरिया या ठिकाणी त्यांना बेस्ट कोचचं अवॉर्ड देखील भेटलेलं आहे आणि त्यांच्या अंडर आत्तापर्यंत 500 ब्लॅक बेल्ट्स आणि जवळपास 250 रेफरी ट्रेनिंग घेत आहेत. कळंबोलीतील नवीन सुधागड हायस्कूलमध्ये त्यांचा हा ट्रेनिंग क्लास चालतो. असे कळंबोली गावाचे रत्न सुभाष गोकुळ पाटील सर. अजयजी सूर्यवंशी साहेब, खरं तर आपल्याला या बाबीचा अभिमान असायला हवा आणि आपण छाती ठोकपणे सांगू शकतो की होय, तायक्वांडो मास्टर आणि सुभाजी पाटील साहेब आपल्या कळंबोली गावचे आहेत. काय कामकाज करत असताना पाहायला मिळतात. आणि सूर्यवंशी साहेब देखील तायक्वांडोसाठी ते देखील मास्टर म्हणून पाहायला मिळतात. पहा ना,
26 धावा धावपलकावर की मॅच कडे वळूयात. यस, टाइम आउट जो काय चालू आहे, स्टॉप वॉच. सव्वीस धावा धावपलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद. स्ट्राईक एंडवरती सौरभ मोठे पाहायला मिळतो. राजू नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. पहिला बॉल पाठवला ऑन साइडला सीमारेषेच्या दिशेने. या खेळाडूंनी हाताला काय लावून आलेत ना याची आता जाणीव करावी लागेल. कारण मला तर वाटतं ना प्रत्येक जण यांचे हात निश्चित तपासेल. काय क्षेत्ररक्षण केलंय, वरच्या दर्जाचा क्लास क्षेत्ररक्षणातला आपण पाहत आहोत. काय चेंडूवरती आला, ऍक्शन रिप्ले पहा ना. बॉल इतक्या वेगाने ट्रॅव्हल होत होता, क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. आपण पाहिलं काय झेल घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चैतन्य होता त्या ठिकाणी, वेगाने आला बाउंड्री लाईन वरती. रिॲक्शन टाइम फार कमी होते त्याच्याकडे, परंतु काय धावलाय तो. 27 धावा धावपलकावरती. 27ला 5 रन्स आलेल्याच नाही आहेत. आता जोखीम घ्यावी लागेल. आपण अनेक वेळा म्हणतो ना रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु ही बाब लक्षात आणा की रिक्स जो घेतो ना तोच मोठा होतो. रिक्स घ्या, तुम्हाला रिवॉर्ड मिळेल, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. 27ला 5. पुढचा बॉल खोलात ऑन साइडला राजूच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. होय, कर्णधार दहाडलाय, त्याच्या बॅटमधून येतोय हा हाय अँड हँडसम क्वालिटीचा षटकार. चांगलेच असायला हवेत मैदानाच्या आतमध्ये. स्वतःला सांगा स्पर्धा अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये हे कर्णधार सांगतोय. काय स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून. 33ला 5. मॅच बनेल का? 50 पर्यंत घेऊन जाण्याचा मानस असेल कॅप्टनचा. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. कॅच होती की काय? गोलंदाजाचे रिॲक्शन तर हेच सांगून जातात. बॅटला बॉल ब्रेक झाला होता, अंपायरने सांगितलंय, अर्थात खुलासा होतोय बॅटला बॉल लागला होता. ही कॅच निसटली आहे. जीवदान मिळालंय राजूला, जीवदान मिळालंय. कर्णधाराने कर्णधाराचा झेल सोडलाय. ऍक्शन रिप्ले पहा. शुभेच्छा क्षणाला लेग कट करण्याचा प्रयत्न केला, बॅटचा मोठा एज घेतला होता, झेल निसटलाय. चौतीसला 5. पुढचा बॉल लोअर फुलटोज आहे, कवसला केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. रन्स इथे कंप्लीट केली ती एक धाव येत असताना पाहायला मिळत आहे. काही क्षणामध्ये एक मोठी अनाउन्समेंट मी करणार आहे. अर्थात आयोजकांनी एक बातमी दिली आहे की अर्थात येणाऱ्या पुढच्या वर्षी मित्रांनो सर्वांचं लक्ष वेधेन. पुढच्या वर्षी ही स्पर्धा 2026 मध्ये जानेवारी 2026 मध्ये 23, 24, 25 आणि 26 जानेवारीला येणार आहे. अर्थात 4 दिवस ही स्पर्धा पाहायला मिळेल. हा बॉल डाव्या रेषेवरती. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात आला. एक्स्ट्रा रन वाईटच्या स्वरूपामधून येत असताना कदाचित या स्पर्धेचं स्वरूप पुढच्या वर्षी वेगळं असेल. 2026 कोणी पाहिलाय, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये ही स्पर्धा मोठी पाहायला मिळणार यात ती मात्र शंका नाही. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 36 ऑन दी बोर्ड. 5 फलंदाज बाद झालेत. पुढचा चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकेरी धाव इथे येत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या बरोबरीने संघ पुढे सरकलाय. धाव फलकावरती धावा आहेत 37. या स्पर्धेमध्ये एक बाब माझ्या आयुष्यामध्ये प्रथमता घडली. गेले 2 वर्षामध्ये 1 वर्ष आधी इन्व्हिटेशन मला मिळालं. हे माझ्या बाप आयुष्यामध्ये कधी घडली नव्हती. 1 वर्ष आधी मला इन्व्हिटेशन मिळत गेलं. या पुढच्या वर्षीचं ठाऊक नाही, कारण येणारा काळ सांगत नाही कसा असतो, वेळ कशी असतो काळ. परंतु ही बाब माझ्यासाठी एक मोठेपणा मी म्हणेन की आवर्जून सांगावीशी वाटते. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. फटका पहा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर हवेच्या लाटांवरती स्वार होत षटकार. एअर स्ट्राईक.
आतमध्ये थांबायचं नाही, पाणी लगेच द्या आणि मैदानाच्या बाहेर या. धावा बनल्यात त्या 43 ला 5 आपण पाहतोय. एक विशेष पारितोषिक आलं. एक विशेष पारितोषिक असेल ते राजूच्या प्रत्येक षटकारासाठी श्रीकांतजी फाळके यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे लगावण्यात आलंय प्रत्येक षटकारासाठी. जय श्रीराम बाल गोविंदा पथक यांच्या माध्यमातून बॉबी आणि विकास पडवळकर याच्या प्रत्येक झेलासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. पारितोषिक मी अनाऊन्स करतोय, परंतु आवर्जून या गोष्टीकडे लक्ष वेधन की ती पारितोषिकही खेळाडूंना मिळू द्यात. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 43 ऑन दी बोर्ड. कोणाही राग रुसवा मानू नका या गोष्टीचा, कारण पारितोषिक ही खेळाडूंना ज्यावेळेला आपण लगावतो ना त्यावेळेला त्यांची आशा आणि अपेक्षा असते की त्यांना ते पारितोषिक मिळावं एका मोठ्या व्यासपीठावरती. 43 ऑन दी बोर्ड. 43 ला 5. 4 षटकांचा खेळ संपलाय. नेक्स्ट अर्थात दोन्ही संघ मी लक्ष वेधेन. जय हनुमान LIG आणि अगदी त्याच वेळेला रामदास शिवाय प्रतिष्ठान टीम आपला एक एक खेळाडू तयार ठेवा. हा बॉल लोअर फुलटोज आहे, डाऊन द ग्राउंड केलाय, क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्यात आला. तो एक कॅच जर का झेल टिपला असताना या मॅचचं चित्र काहीसं वेगळं असतं. अक्षयने झेल सोडला होता, जीवदान दिलं होतं राजूला. राजू खेळतोय 5 बॉल 10 वरती, सौरभ खेळतोय 5 बॉल 10 वरती. 200च्या हेल्दी स्ट्राईक रेटने ते बॅटिंग करतात. 44 ला 5 पाहायला मिळाला. एका बाबीची मी चर्चा करत होतो, जो किस्सा अधुरा राहून गेला. पहिल्या दिवशी किमोन या स्पर्धेच्या माध्यमातून मला काही अंशी रजा हवी होती, परंतु आवर्जून विजय शेठ कानावकर साहेब यांनी सांगितलं की या स्पर्धेचे आयोजक म्हणून आम्ही तुम्हाला पाहतोय. या स्पर्धेचा आयोजक किमोन या स्पर्धेचा घटक होणं आहे ना, ही सर्वाधिक मोठी बाब आहे आणि ती जिम्मेदारी त्यांनी माझ्यावरती सोपवली. हा बॉल खोलामधले पाहायला मिळाला. यावेळी बॅटची आतली कडा चेंडूने घेतली आहे. एक सिंगल येत असताना पाहायला मिळते, एकेरी धाव इथे येत असताना पाहायला मिळते. सिंगलच्या बरोबरीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते जिथे 45 धावा धावफलकावरती आहेत. अर्थात आयोजनातील प्रत्येक बाब त्यांनी आवर्जून निरखून आणि पारखून पाहिली आहे. काही दिवसापूर्वी अर्थात दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये ठीक 7:30 वाजता आमची चर्चा चालू होती. उदय पवार मला म्हणाले की ठीक 6:30 वाजता आम्हाला प्रत्येक दिवशी फोन येतो एखादी जर स्पर्धा असेल तर, तुमचा डीजे पोचलाय का, सेटअप लागलं का, फटका फासला. हा झेल महत्वाचा. स्वतः कर्णधार चेंडूच्या खाली आलाय आणि अक्षय सरोदेने टिपला झेल. कॅप्टन डी5 राजू नरडे बाद. ला 6 आपण पाहत आहोत. 45 ला 6 जिथे आपण पाहत आहोत. आणखीन एक फलंदाज बाद होत असताना एका मागोमाग एक धक्के दिले, संघाला पुढे येऊ दिलं नाही. परंतु अगदी त्याच वेळेला संघासाठी पुढे येणारे 2 खेळाडूंची ही जी पार्टनरशिप बिल्ड होती होती ना, ती इथे ब्रेक केली आहे. जोडी फोडली, कोंडी फोडली. अनिकेत येतोय, मला वाटतं अनिकेत बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेतला दुसरा खेळाडू जो सर्वाधिक महागडा राहिला होता. पहिला भावेश उलवेकर जो 27,000 पॉइंटला गेला. 21,000 पॉइंटला जाणारा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. सचिन कारभार देखील आणखीन एक खेळाडू राहिला होता जो महागडा राहिला होता. आणि अनिकेत हा तिसरा होता. पुढचा बॉल आले ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज फसला, फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेटचा सेलिब्रेशन अक्षयने केलं. गॉगल रुबाब रॉयल लाखो दिला की धडकन.
ऑन स्क्रीन तुम्ही त्यांना पाहताय. 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्यात. अनिकेत आणि अक्षयच्या सेलिब्रेशनची चर्चा होईल, कारण हा पान विकेट मिळवला तदनंतर सेलिब्रेशन करत होता अक्षय सरोदे. त्याला अक्षरशः कवामध्ये उचलून घेतलं आणि मला तो किस्सा आठवला. पोवाडे ज्यावेळेला मी ऐकतो ना त्यावेळेला पोवाड्यांमध्ये सांगितलं जातं छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला अफजल खानाच्या समोर होते. मी तुलना करणार नाही, परंतु तो किस्सा मला आठवला. फलंदाज बाद झाला. आपण स्क्रीनवरती पाहतो, काही जण यांना रॉयल पर्सनॅलिटी म्हणतात, काही जण शेठ म्हणतात, काही जण आप्पा म्हणतात, परंतु हा माणूस आहे ना प्रत्येकाचं मन जिंकणारी व्यक्तिमत्व. या आयोजनामधून जितके सलाम करावं, जितके या नेतृत्वाला त्यांच्या कर्तृत्वाला जितके सलाम करावं ना तितकेसे कमी आहेत. विजय शेठ खानावकर साहेब, आपल्याला पुन्हा एकदा आदराचा, हक्काचा, मानाचा सलाम असेल. तुम्ही स्पर्धा नाही तर एक चांगल्या दर्जाचं या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन करता आहात. तुम्ही केलेलं कार्य हे लाख मोलाचं आहे. मग जिथे अंधार दूर केला असाल LIGचा, त्याच वेळेला तुम्ही मोठा त्याच वेळेला चांगल्या दर्जाचं या मैदानाचं कामकाज असेल, त्याच वेळेला कामोठ्या आणि कळंबोलीला जोड रस्ता असेल, साऱ्या गोष्टी ज्या काय तुम्ही केलात त्याला सलाम असेल. आडव्या बॅटने ऑन साईडला केल्यास 45ला 7 बाद झालेत. 45 धावा धावफलकावरती आहेत. हॅट्रिकच्या बॉलवरती एक सिंगल येत असताना इथे पाहायला मिळाले. अक्षय सरोदे काय गोलंदाजी केली आहे त्याने आज. कर्णधार म्हणून तो पुढे आला आणि या कर्णधाराने आपल्या पदाचा मान राखला. उचित भूमिका आणि तिला त्याने न्याय दिलं. 3 धावा खर्च केला, 2 विकेट प्राप्त केले ते षटकामध्ये. 46 धावा धावफलकावरती आहेत. विश्वाजी पाटील साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय आणि त्यांच्या साथीला 2 पोलीस दलामधील पोलीस वर्ग देखील तुम्ही साथीला पाहताय. स्कोर कार्डवरती 46 आहेत. 46 धावा धावफलकावरती 7 बाद झाल्यात. 46ला 7. काही क्षणामध्ये आपण रन इन बिटवीन विकेट चॅलेंज घेणार आहोत. 2 संघ, ज्या संघांना आम्ही लक्ष देतो, एक खेळाडू तयार ठेवा जो जास्तीचा चांगला धावू शकेल, कारण 4 रन्स कंप्लीट करायचे आहेत. रन इन बिटवीन विकेट चॅलेंज काय आहे मित्रांनो, तर 3 खेळाडू येतील, ते 4 धावा धावतील. फटका पहा, ऑन साईडला केलाय. सौरभचा हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय, त्याने टिपलाय जेल. फलंदाज बाद. फलकावरती आहेत. 8 फलंदाज बाद झालेत. 8वा फलंदाज ज्या प्रकारे बाद झाला हे दर्शवण्यात आलं. परंतु SK साऊंडचं मी कौतुक करेन की ज्यांच्या माध्यमातून हे पोवाडा घेऊन आले, कारण ज्याची मी उल्लेख केला होता थोड्या वेळापूर्वी. 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते अर्थातच जय श्रीराम बाल गोविंदा पथक यांच्या माध्यमातून बॉबी आणि विकाससाठी होतं. हा झेल घेण्यात आला. अर्थात विकासने झेल कोणत्याही खेळाडूने घेतला नाही. बॉबीला 500 रुपयाचा कॅश प्राइज हे आलाय. या आधी देखील या आपण पूर्वार्धाचा खेळ संपला, उत्तरार्धाकडे वळणार आहोत. जे लक्षाचा पाठलाग करायचा या सामन्यामध्ये 47 रनचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. दोन्ही संघांचं लक्ष वेधेन मी. जय हनुमान LIG टीम, आपला एक खेळाडू आपण तयार ठेवा जो 4 धावा पळू शकतो. आणि अगदी त्याच वेळेला मी श्री रामदास शिवाय प्रतिष्ठान या टीमचं लक्ष वेधेन की आपला खेळाडू तयार ठेवा जो 4 धावा पळू शकतो. या मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर ही बॅटिंग समोरही तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. 6 एक्स्ट्रा आल्या, परंतु त्याच वेळेला सौरभ मोठे आणि राजू या दोघांनी डबल डिजिट मध्ये रन्स केले. अपवाद बघता कोणत्याही खेळाडूने डबल डिजिट मध्ये रन्स केले नाही. 7, 8, 2, 1, 0. मला तर एखाद्या शहराचा पिन कोड वाटू लागला. गोलंदाजी अनालिसिस आपण पाहूया स्क्रीनवरती. गोलंदाजी अनालिसिस आपण पाहतो. ओमने 1 षटक टाकला, 11 धावा, 1 विकेट मिळवली, 1 एक्स्ट्रा रन. गोविंदा गोरे 2 षटक 24 धावा, विकेट मिळाली नाही. अनिकेत रावत 1 षटक 4 धावा, त्याला 2 विकेट प्राप्त झाल्या. अक्षय सरोदेने 3 विकेट मिळवल्या 3 धावा देत असताना टॉपलातून कामगिरी केली आहे. पूर्वार्धाचा खेळ संपला. या श्रीकांतजी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल तद्वर एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकच्या पलीकडे या आपण उत्तरार्धाकडे वळणार आहोत.
तर यस थँक्यू सो मच. तर पुन्हा एकदा आपण जातोय कळंबोली प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये, जिथे आपल्याला क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा महाकुंभमेळा पाहायला मिळतो मित्रांनो. कारण तुफान गर्दी आता मात्र मैदानाच्या चहू बाजूने हळूहळू होऊ लागली आहे. त्याची चुणूक देखील आपण पाहतोय, कारण प्रत्येक पॅव्हिलियन आता मात्र भरगच्चम भरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. श्रीकांतजी फाळके यांच्याकडून पारितोषिक येण्यास सुरुवात झाली आहे. पहिली विकेट, पहिला हदरा, पहिला झटका बसलाय श्री मित्र मंडळ कळंबोली या टीमला. पहिला झटका 0 या धावसंख्येवरती. पवार सांगतात जगात वारी 19 फेब्रुवारी. अगदी आपण पाहतोय महाराष्ट्राचे अर्धदैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज. अगदी मी कित्येक वेळा हा शब्दाचा उल्लेख देखील करतो ना मित्रांनो. मिरचीच्या देठालाही हात लावू नका, नाहीतर तुमचे हात कलम केले जातील अशी स्वतःच्या सेनेला बजावून सांगणारे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज. अगदी मुठभर चिमटभर मावळ्यांना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली असे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज. अशा या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनावरती चाललेला कळंबोली प्रीमियर लीग पर्वाचा थरार मित्रांनो आपण पाहतोय. आणि या थरारामध्ये चालू असलेला सामना, एकीकडे पाहतोय तुषार दादा पाटील युवा मंच माने 11 सरकार, आणि दुसरीकडे पाहतोय श्री मित्र मंडळ कळंबोली हा संघ. पहिला झटका बसलाय 0 या धावसंख्येवरती. फलंदाज पहिला, ओहो चांगला प्रयत्न होता, अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने धडकावून दिलं या चेंडूला. आली लहर, केला कहर, पहिला चौकार. विजय खोटरकर पहा, अगदी आज त्यांची एक वेगळीच अदा, त्यांच्यावरती तमाम प्रेक्षक वर्ग देखील झाला फिदा. आज त्यांचा ड्रेस कोड पहा, वेगळ्याच भूमिकेमध्ये आज पाहायला मिळत आहेत. आता त्यांच्यावरती देखील धडपड असेल, कारण प्रतिस्पर्धी संघ तुषारदादा पाटील युवा मंच आपण पाहतोय तो देखील ताकदवार संघ आहे. परंतु कल्पेश काय मैदानावरती फलंदाजी साकारतोय. सौरभ पोटे, बायकर मॅन, केपेल परवा. केफेल मध्ये देखील या खेळाडूने आपल्या स्वतःच्या नावावरती 2 व्हीलर बाईक जिंकली होती. तो सौरभ पोटे पाहतोय. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे अर्थातच 1 गडी बाद 6. कल्पेशने देखील आज स्वतःला सिद्ध केलंय. आज ज्याच्या वेळी संधी मिळाली ना त्यावेळी आज देखील कल्पेशने स्वतःला सिद्ध केलाय. राजू नरळेवरती केलंय आक्रमण, आला स्लॉट मध्ये, पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. आणखीन एक षटकार. कल्पेश पोहिते काय आक्रमण करतोय, ज्या विश्वासानं फलंदाजी साकारतोय ना त्या विश्वासानं आता मात्र स्वतः संघ मालकांचं मन देखील जिंकतोय. जिथे संधी मिळाली आहे 12 या व्यक्तिगत धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. पंच केलाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये, चेंडूच्या वेगाला फक्त आणि फक्त दिशा गेली आहे. बंदुकीतील गोळ्या निघाव्या ना. तुमच्या समोर ऑरेंज कलरची एक चिठ्ठी असेल, जो लकी ड्रॉ साठी आपण कुपन देणार आहोत. आमचे
जिथे आयोजकांच्या माध्यमातून काही विशेष व्यक्ती येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. कोणी गर्दी करायची नाही, कोणी इथे यायचं नाही, व्यासपीठाच्या जवळ येऊ नका. जे कुपन्स असतील त्या ऑरेंज कलरचे असतील आणि हेच ग्राह्य धरले जातील, याकडे लक्ष वेधूयात. ओ कॅच काय पकडली आहे. लकी ड्रॉचे कुपन आहेत, कोणी गर्दी करायची नाही आणि चुकूनही स्टेजच्या जवळ येऊ नका. इथे काहीही मिळणार नाही, प्रत्येकाच्या जागी मिळणार आहे. कोणी इथे गर्दी करायची नाही. तुम्ही स्वतःचं नाव लिहा, त्याच्या खाली मोबाईल नंबर लिहा. सायकलसाठीचा जो कुपन आहे स्वामी स्वतः आहेत आणि त्यांच्यासाठीने काही आम्ही विशेष माणसं देत आहोत. ते आपापल्या जागे येतील, तुम्हाला चिठ्ठी देतील. जे कुपन आहे माझे ऑरेंज कलरचे कुपन मिळणार आहे ना, तेच ग्राह्य धरलं जाणार आहे सायकलसाठी. तर तुम्हाला हेच कुपन आहे जे व्हॅलिड असेल. आणि तुम्ही जे नाव लिहाल ते टाकायचं कुठं, तर हे सर्वाधिक मोठा प्रश्न आहे. तुम्ही नाव लिहाल, खाली मोबाईल नंबर लिहाल, तर आमच्याकडे एक ऑरेंज कलरचा बॉक्स आहे, तो देखील आमचे आयोजक तिथवर घेऊन येतील. संपूर्ण मैदानाला राऊंड मारतील. त्यावेळेला तुम्हाला ते कुपन्स आहे, जे चिठ्ठी तुम्ही फोल्ड कराल ती त्याच्यामध्ये ड्रॉप करायची आहे. आय रिपीट, सर्वांना जागेवरती मिळेल, गर्दी कोणीही करू नका, लहान मुलं स्पेशली. तर हे सेस पुन्हा एकदा आपण थोडंसं मैदानाकडे जाऊया. अगदी आपण पाहतोय स्वामी निंबाळकर, बघा याचा देखील नाम उल्लेख करणं गरजेचं आहे. अगदी क्रिकेटवरती देखील याचं असलेलं फ्रेम आपण अगदी पाहतो. दर आठवड्यामध्ये याच मैदानावरती क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात आणि रॉयल संघाचा खंदे समर्थक म्हणून स्वामी निंबाळकरला पाहायला जातं. अगदी त्याची देखील अगदी पहिल्या दिवसापासून पडझड आपल्याला पाहायला मिळते. नाव बॅक टू क्रिकेट. थोडंसं मैदानाकडे जाऊया, जिथे आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती. वा चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे, जिथे अक्षय सरोदे स्वतः या संघाला लीड करतायत. आणि नुसते लीड करत नाहीयेत, तर स्वतःच्या संघाला एका चांगल्या भक्कम परिस्थितीमध्ये देखील घेऊन जातात. त्यांनी ओळखलंय आघाडीचा जरूर फलंदाज आऊट झालाय, 2 महत्वशील मोहरे गारच झालेत, परंतु इथून मात्र आपण स्वतः या मैदानावरती थांबायचं आहे. आणि तशा प्रकारचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॉबी आलेत जवळपास 4थ्या क्रमांकावरती, 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. माफक धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे श्री समर्थ मित्रमंडळाला. व्हॉट क्रिकेट, चांगलं क्रिकेट अलॉंग द कारफीट. लॉग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू टटवलाय, फक्त आणि फक्त दिशा दिली. अगदी पहा काय सुरेख रनिंग बिटवीन विकेट राहिली या दोन्ही फलंदाजांची. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, अर्थातच 2 गडी बाद 19 ही धावसंख्या. अजून देखील आपण पाहतो येणारे 22 चेंडू आणि 28 धावांची गरज. 22-28 धावा आणि चेंडू मधला फरक इतकासा मोठा नाहीये. तुषार दादा पाटील युवा मंच माने सरकार या टीमला तर या सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल ना, तर डॉट स्वरूपाचे चेंडू फेकावे लागतील. अक्षय सरोदेला आउट करावं लागेल. आणि तशा स्वरूपाचं क्रिकेट पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा अगदी खोलवरती फेकलाय सुहास, त्या ठिकाणी आलेत. 1 धाव प्राप्त झाली आहे. संघाची एकूण धावसंख्या पाहतोय 2 गडी बाद 20. अक्षय सरोदे आपण पाहतोय. हो या ठिकाणी चांगला या ठिकाणी चेंडू फेकला. अशा स्वरूपाचे चेंडू तर फेकावे लागलेत. पण मित्रांनो विसरून चालणार नाहीये, या मैदानावरती ज्या वेळेस कमी धावसंख्येचे सामने झालेत ना, ते सामने देखील नेहमी उत्कंठावर्धक रोमहर्षक सामने देखील पाहायला मिळालेत. तशा स्वरूपाचा सामना होईल, कारण तुषारदादा पाटील या संघामध्ये मुख्य शस्त्र काय असेल ना, तर ती गोलंदाजी आहे. या गोलंदाजीच्या जीवावरती चांगला फटका सजवलाय, लॉकआउट क्षेत्र निवडलाय. सौरभ त्या ठिकाणी आलेत. अगदी धावसंख्या पहा, अगदी थोडीशी हलती राहिली आहे. संघाची एकूण धावसंख्या राम आसबे आम्हाला सुचवतात 2 गडी बाद 21.
अजून देखील येणारे 19 चेंडू आणि 26 धाबांची गरज. का प्रतिस्पर्धी संघावरती तर तुम्हाला दडपण निर्माण करायचं असेल तर तुम्हाला डॉट स्वरूपाचे चेंडू फेकावे लागतील, मैदानावरती तुटून पडावं लागेल, चांगल्या उच्च क्वालिटीचं क्षेत्ररक्षण घडावं लागेल, तरच या सामन्यामध्ये तुषारदादा पाटील माने 11 सरकार आज संघ या सामन्यामध्ये शिरकाव करू शकेल. माने सरकार 11 संघ. ओहो चांगला चेंडू, परंतु पहा पंच बाहेर निघालेत. जमिनीलगत दोन्ही हात समांतर करतायत, होय दर्शवतात इट्स कॉल वाईट. हा चेंडू आहे वाईट. एका धावेने धावसंख्येत भर 22 धावा. अगदी आपण पाहू दुसरं षटक 22 धावा 2 विकेट. निल्सन आकडा पाहायला मिळतोय आपल्याला स्क्रीनवरती देखील पाहू शकाल. 2-2-2 आणि 2. चांगला फटका फुलटॉस आहे जिथे सौरभला या चेंडूनं शोधलाय. एका धावेत समाधान मानावं लागतंय. संघाची एकूण धावसंख्या पहा 23. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या मात्र 2 गडी बाद 23 धावा. सर एक विशेष सूचना आहे ती जय हनुमान LIG टीमला आणि रामदास शेवाळे प्रतिष्ठान टीमला आणि या दोन्ही संघांनाही जे दोन्ही संघ खेळतात आपला एक प्लेयर तयार ठेवा, कारण जशी मॅच संपेल ना लगेचच आपण रनिंग बिटवीन विकेट चॅलेंज घेणार आहोत. 3 खेळाडू ते तयार असायला हवे जे 4 धावा धावतील. दोन्ही संघ तुम्ही जो जिंकेल त्याने तयारी करा आणि अगदी त्याच वेळेला पुढचे जे 2 संघ आहेत त्यांनी तयारी करा. जे 4 धावा धावणाऱ्या खेळाडूंची यादी समालोचन कक्षापर्यंत आणून द्या. जे 2 एक खेळाडू आहेत 4 धावा धावण्यासाठी. मी तुषार शर्मा याचं लक्ष वेधेन. तुमचा कोण खेळाडू आहे त्याची नाव द्या आमच्यापर्यंत आणि संतोष मधने दुसऱ्या खेळाडूचं नाव द्या. प्रेक्षक वर्गाच्या माहितीसाठी जे कुपन तुम्ही घेता आहात, जर कुपन घेतलात नाव दिलात पण तुम्ही इथून घरी गेलात तर तुम्हाला सायकल घरी आणून दिली जाणार नाही. आवर्जून आय रिपीट, प्रेक्षक वर्ग तुम्ही जे कुपन घेता आहात, कुपन घेतल्यानंतर सायंकाळी मग 6:30 वाजू दे किंवा 7 वाजू दे तुम्ही इथे हजर असायला हवे. चिठ्ठी जी घेतला आहात, जो कुपन तुम्ही घेतला आहात तो कुपन घेण्यासाठी पुन्हा एकदा आमचा माणूस येईल, 4ही बाजूला फिरेल मैदानाच्या आणि तो ड्रॉप बॉक्स मध्ये ऑरेंज कलरचा ड्रॉप बॉक्स आहे त्याच्यामध्ये त्या चिठ्ठ्या टाकायच्या आहेत. या समालोचन कक्षाकडे बोलूया. तर येस थँक्यू सो मच बॉबी. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक शशी जाधव झेल पकडणं गरजेचं आहे, कारण लोअर प्रतीचे हे सामने आहेत. तुम्ही अशा स्वरूपाच्या चुका करू शकत नाहीये. तुम्हाला धावा डिफेन्स करायच्यात म्हणजे तुम्हाला त्या प्रकारचं अव्वल दर्जाचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण करावं लागेल. परंतु झेल सोडलाय. संघाची एकूण धावसंख्या पहा अजून देखील 17 चेंडू आणि 23 धावांची गरज. अक्षय सरोदे मैदानावरती सावध पावित्र्य आखतोय. तो स्वतःला सांगतोय मला जिंकायचंय, मला लढायचंय आणि लढव्या वृत्ती आपल्याला अक्षय सरोदेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तो स्वतः या संघाला लीड करतोय, स्वतः संघनायक आहे, स्वतः नायक आहे आणि नायकाची भूमिका बजावताना पाहायला मिळतोय. 24 झालेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अनिकेत पाटील आपण पाहतो याही देखील खेळाडूनं प्रभावित केलंय. अक्षयचा वार किती आहे मोठा प्रहार. षटकार. संघासाठी काय या ठिकाणी जबरदस्त अफलातून मॅरेथॉन खेळ साकारतोय अक्षय सरोदे. फटका फसलाय जिथे पाहायचं क्षेत्ररक्षक सेकंड अटेम्प्टला झेल सुटलाय. संधी मिळाली आहे अक्षय सरोदेला. अगदी पाहते जोश होश पहा. अगदी श्री मित्र मंडळाच्या पावेलन मध्ये टाळ्यांचा गजर 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 आरडा ओरड नाच गाणं होताना पाहायला मिळतोय आणि अक्षय स्वतःला सांगतोय मला हे ध्येय गाठायचंय, आपला यशाचा मार्ग सोडायचा नाहीये. संकट आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावी ठेवली तरी चालेल, कोणी पाय ओढले तरी चालतील, थट्टी मस्करी केली तरी चालेल, अडवलं थांबवलं कोणीही चालेल, चांगल्या कामात निश्चित
निश्चितपणे निर्लज व्हा. मान सन्मान इगो मोठेपणा अहंकार सर्व सोडा. फक्त देह गाठणं लक्षात ठेवा. शेंडू तुटवा पारंबी देह गाठायचं हे फक्त लक्षात ठेवा. आणि तशा पद्धतीनं आज अक्षय सरोते सांगतोय होय मला फक्त देह गाठायचा आहे, होय मला फक्त जिंकायचं आहे. आणि त्या प्रकारचं क्रिकेट देखील पाहायला मिळत आहे. येणारे 14 विजयासाठी 15 धावांची गरज. अंकित आता मात्र फटका फसलाय की काय, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय, सरसवतोय जवळपास सीमेलगत चांगला क्षेत्ररक्षण सजवलाय जिथे पाहायला मिळतील 2 धावा. आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थातच 2 गडी बाद 34 धावा. 13 चेंडू आणि 13 धावांची गरज. कुपन्स या ठिकाणी कुपन बॉक्स आलाय. छोटे क्रीडा रसिक देखील आपल्याला गर्दी करताना पाहायला मिळतात. आणि ही तर खरी मजा राहिली आहे KFLची. विशेष कौतुक निश्चितपणे अगदी आपण पहिल्या दिवसांपासून या त्रिकुटांचं करतोय. जिथे मी आवर्जून नाम उल्लेख करेल माननीय विजय शेठ खानावकर यांचं. कारण ज्यांच्या नावामध्ये विजय आहे ना ते विजय शेठ खानावकर आपण पाहतोय. अगदी त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या माध्यमातून आखली गेलेली ही संकल्पना अगदी गेली 5 वर्षांपासून आम्ही हे अगदी पाहतोय. अगदी षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल 2 गडी बाद 35 धावा. एक लक्ष वेधून मी पुन्हा एकदा संतोष मदने आणि अर्थात तुषार शर्मा मन्नी तू स्वतः धावणार आहे का? नावं आलेली नाही आहेत. दोन्ही खेळाडूंची नावं आलेली नाही आहेत. मला आतापर्यंत आयोजकांनी शेवटचा कॉल दिलाय 2 खेळाडूंची नावं 2 संघांकडून यायला हवेत. रामदास शेवाळ प्रतिष्ठान टीम कॅप्टन आपल्या खेळाडूचं नाव येऊ द्यात आणि जयनमान LIG टीम आपल्या खेळाडूचं नाव येऊ द्या जो 4 धावा धावणारा आहे. आय रिपीट दोन्ही संघ मी लक्ष वेधतोय ऑइन गोईंग मॅचकडे येऊयात. आणि त्याच वेळेला तुम्ही चिठ्ठ्या ज्या दिलेल्या आहेत जी कुपन मिळालेत त्या सर्वांनी आपली नावं लिहा आणि तिथेच थांबा. कुठेही कुपन घेऊन जाऊ नका कारण स्वतः तो ड्रॉप बॉक्स येईल तुमच्यापर्यंत त्याच्यामध्ये ड्रॉप करा. मग वेळेकडे देखील लक्ष द्यायचं आहे. अगदी घड्याळाची वेळ देखील आपण पाहतोय जवळपास 3:14 अवधीस आलाय. टीम मीटिंग झाली असेल तर चला इमिजिएटली लगेच क्षेत्ररक्षण सजवा कारण येणारे 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. मग चर्चा आपण करतोय अगदी माननीय विजय शेठ खानावकर साहेबांची आपण करत होतो जिथे खरंच जबरदस्त व्यक्तिमत्व आहे मित्रांनो. अगदी आपण पाहतो ना खूप अशी विकासाची कामे. एकच ध्यास LIGचा विकास. मी म्हणेल LIGचा विकास नाही तर पूर्ण कळमुलीचा विकास त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी नगरसेवक हे भूषण देखील त्यांना भूषवलंय. त्यानंतर आपण पाहतोय समाजकार्य असो क्रीडा सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये देखील एक वेगळीच छाप सोडली आहे. आणि विजय शेठ यांच्याविषयी बोलायचं म्हटलं ना क्रिकेटवरती असलेलं अतोनात प्रेम अगदी सातत्यानं अगदी कोणाची स्पर्धा असो मग नियोजन या ठिकाणी करणं स्पर्धा एखादी चांगल्या पद्धतीने होणं त्यानंतर त्या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याच्यासाठी देखील साहेबांची अगदी महत्त्वाची भूमिका असते. हे विजय शेठ खानावकर आहेत आणि मी तर त्यांचा आवर्जून उल्लेख करेल. आज मी जे काय आहे ना ते फक्त एका व्यक्तिमत्वामुळे अरविंद ढेकळे आणि विजय शेठ खानावकर. अगदी संधी मला कोणी दिली असेल ना योगेश ते विजय शेठ खानावकर. अशा अनेक क्रीडा रसिकांना त्यांनी संधी दिल्यात. अनेक क्रीडा रसिकांना त्यांनी खूप मोठे मोठे प्लॅटफॉर्म तयार केलेत. म्हणून आज आपण पाहतोय कळंबोलीतील हर एक खिलाडी मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. याचं कारण इथे होणाऱ्या सातत्यानं क्रिकेटच्या स्पर्धा याच्यामुळेच की काय आज आपण पाहतोय एवढं मोठं व्यासपीठ या ठिकाणी निर्माण करणारं व्यक्तिमत्व आहे. म्हणूनच की काय आज आपण पाहतो याच मैदानावरती खेळाडू महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाऊन आपला बोलबाला करतात. तर व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन. खूप अभिनंदन विजय शेठ खानावकर. तुम्ही एकदा आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल शतशः मी देखील स्वतः तुमचा आभार व्यक्त करतोय. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतोय एक धाव तर मिळाली आहे. दुसरी धाव होईल का प्राप्त? होय परंतु तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे आणि तिसरे पंच ज्यांचा नामोल्लेख करत होतो ना अरविंद ढेकळे ते पाहायला मिळत आहेत. चला या तिसरे पंच आज खरं तर पाहिलं तर अरविंद ढेकळे ह्याचा वाढदिवस आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ह्याचं समालोचक
कॉमेंट्री बॉक्समधून देखील अरविंदला अगदी आम्ही कालच्या दिवसापासून शुभेच्छा देतोय. आज देखील पुन्हा एकदा वाढच शुभेच्छा देऊया. या तिसरे पंच या संदीपजी दुबे या. तर यस नितीन म्हात्रे या ठिकाणी येतात. अरविंद ढेकळे आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतंय. आणि विजय शेठ यांनी कालच अनाऊन्समेंट केली अगदी सेमीफायनलची लढत होईल ना त्यावेळेसच आपण अरविंदचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी याच मैदानावरती साजरी करणार आहोत. अगदी अरविंदला शिवनेरीची श्रीमंती रायगडाची रायगडाची भव्यता दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना करूया आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. ॲज अ स्क्रीनवरती आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये नितीनजी म्हात्रे यांना पाहतोय. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही सर जयेश भोसले सर काही प्रसंग असतात. अगदी 2013ची नाईट रजनी क्रिकेटची स्पर्धा देखील आठवते. तिथे ॲज अ समालोचक म्हणून आम्ही नवीन होतो आणि त्यावेळेस अगदी स्वतः अरविंद यांचा कॉल आला होता की चिकू कुठे शेटनं बोलवलं आहे समालोचन करण्यासाठी. आणि त्यावेळीस अभिमानानं आमची फुललेली ती छाती अजून देखील काही ते प्रसंग हटवतात. आणि एवढं मोठं व्यासपीठ यास संघाची एकूण धावसंख्या झाली 39. मॅच चालू आहे परंतु त्याच वेळेला जयनमान LIG टीमचा जो खेळाडू आहे त्याचं नाव आहे सौदी जो मात्र धावणार आहे 4 धावा तो तयार आहे. खेळाडू नॉट आउट आहे 4 धावा धावणारा खेळाडू आहे तो सौदी. दुसरा संघ रामदासदादा शेवाळे प्रतिष्ठान आपल्या टीमचा खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत यायला हवं. कोणता खेळाडू 4 धावा धावण्यासाठी तयार आहे. रन्स आहे स्कोर कार्डवरती 39. 2 फलंदाज झालेत बाद. या 9 बॉलमध्ये विजयासाठी 8ची आवश्यकता. तर यस डेफिनेटली सर आपण अगदी आपल्या समालोचक कक्षाच्या पुढे पाहतो ना भाग्यविधाते प्रेक्षक सांगायला सर आवर्जून आवडेल की हे दोन्ही भाग्यविधाते माझ्या गावचे आहेत. अगदी माझे चुलतेच दत्तात्रय मुळीक आणि त्यांचा सुपुत्र यांना देखील पाहतोय. तर नाव बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा थोडंसं मैदानाकडे जाऊया. थोडंसं सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाली आहे. येणारे 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते आहे. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज. राजू नरळे का पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. उंचीचा पुरेपूर नेहमी उचलताना पाहायला मिळतात. मनगटाच्या साह्यानं अतिरिक्त खांद्यांचा वापर करत गोलंदाजी करणं ही त्यांची ओळख आहे. परंतु पहा जिथे ते देखील स्वतः अगदी स्वतःवरती नाखुश आहे. कारण पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा जमवणं एकटवणं गरजेचं होतं. त्या धावा जमवू शकलेल्या नाही आहेत म्हणूनच की प्रत्युत्तर दुसऱ्या सत्रामध्ये त्यांना धडपड पाहायला मिळत आहे. येणारे 8 विजयासाठी 6 धावांची गरज. अक्षय सरोदे 12 चेंडू 19 या धावसंख्येवरती खेळतायत. हे संपायर बॉल 4 ना पहिला डॉट आणि नंतर 2-2-2 विजयासाठी 8 बॉल आणि 6ची आवश्यकता आहे. बॉल चला 9 बॉल आणि 6ची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 6ची आवश्यकता आहे ॲज अ स्कोररच्या माध्यमामध्ये. 12 खेळाडू दोन्ही संघांचे आहेत. पहा 8 बॉल आणि 6ची आवश्यकता आहे. चला 9 बॉलला 8 हवे. 9 बॉलला 8 हव्यात. 3च बॉल झालेत. आमच्या गुणलेखकांनी डबल जास्तीचे ऍड केलं त्यांना कदाचित पुढची मॅच पाहायची. चला
जे झालं ते गंगेला मिळालं. येस सर, चुकतो तो माणूस काय, अगदी चुका ह्या प्रत्येकाकडून होत असतात. आणि हा प्रेक्षक वर्ग आहे, क्रीडा रसिक आहेत, हे क्रीडा खेळाडू आहेत, त्यांना माहिती आहे खरं चुका या होत असतात. अगदी आपण पाहतोय थोडीशी चुकफूट झाली आहे, त्याच्यावरती निरसन देखील केलं आहे आपण. तर येस, ऑन स्क्रीनवरती पुन्हा एकदा दृश्य पाहतोय, 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. अगदी आपण पाहतो क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील सांगतोय होय फक्त 3 चेंडू झालेत. अगदी ही तर खासियत राहिली अगदी कळंबोली केपीएलची. हमजा खान नाव लक्षात राहण्यासारखं आहे, कारण हमजा खान देखील खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे मित्रांनो. योगेश वाघ त्यांना साथ देतात. परत पहा जिथे डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळतो. येणारे 8 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे आता. का प्रत्येकानं स्पोर्ट्स स्पिरिट खेळ भावना दाखवणं देखील गरजेचं आहे. तर ते क्रिकेट आहे आणि क्रिकेटची ही तर खरी मजा आहे जिथे तुम्ही फक्त चला लवकर पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. अक्षय 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 कारण वेळेकडे देखील घ्यायचा आहे, कारण अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत. श्रीकांतजी मला तर वाटतं ना त्याला थोडासा उन्हाचा त्रास होतोय, कारण तो धावतोय, तो गोलंदाजी करतोय, तो पळतोय, अगदी त्याच वेळेला तो क्षेत्ररक्षण करतोय. आधी एक मॅच खेळलाय, परंतु लोक म्हणतात की त्याच्याकडे फारशी चांगली ऊर्जा आहे आणि तो आयोजक पण आहे. मला ज्या ज्या वेळेला कमी पडते मी स्वामीला आवाज येतो, मी अक्षयला आवाज येतो, कारण ते सातत्याने धावपळ करतात. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांचं मी कौतुक करेन. परंतु कौतुक जर का करायचं झालं ना तर विजय शेठ खानावकर साहेब यांचं करायला हवं. 25 वर्षापासून LIG कंपाऊंडमध्ये जी लाईट नव्हती त्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांनी पुढाकार घेत असताना आपण पाहिलं तर LIG कंपाऊंडमध्ये हायमस त्यांच्या माध्यमातून बसवण्यात आला. कोरोना कालावधीमध्ये त्यांच्या माध्यमातून चांगलं कामकाज पाहायला मिळालं. त्याच वेळेला गॅरेज लाईनमध्ये जे डांबरीकरण त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती वृक्षारोपण असेल, MSCBच्या माध्यमातून जी काय लाईट व्यवस्था जी दुरुस्त करण्यात आली, DP बसवण्यात आली, LIG मध्ये पाण्यासाठी जी काय लाईन टाकण्यात आली, साऱ्या बाबी मग छत्रपतींची शिवजयंतीचा उत्सव असेल, काळभैरवाच्या माध्यमातून जिथे मंदिराच्या पायऱ्या असतील, अगदी साऱ्या बाबी आपण पाहिल्या ना तर सर्व काही त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मैदानाचं साफसफाईचं कामकाज असेल, इथे लाईट व्यवस्था असेल, इथे बेंच असतील, इथे जिम्स असेल, जी खुल्या जिम आपण पाहतो ती असेल, सारं काही त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आणि म्हणून त्यांना आपण 1 लाख मुलाचा हक्काचा आणि मानाचा सलाम देत आहोत. कामोठे आणि त्याच वेळेला कळंबोलीला जोड रस्ता, त्यासाठी स्वाक्षरी मोहीम असेल, त्याच वेळेला रिक्षा स्टँड्स असेल, साऱ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून करण्यात आल्या. सामन्याकडे वळूयात. अक्षय सज्ज झालाय. येस येस येस. असं म्हटलं जातं ना सर की आयुष्यात तुमच्याकडे किती धनसंपत्ती आहे, पैसा आहे, याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किती माणसं जोडली. आणि मी तर म्हणेल या माणसानं खरंच आपल्या आयुष्यामध्ये खूप माणसं जोडली नाही तर खूप मोठी देखील केली. असं हे व्यक्तिमत्व, दिलदार मनाचा राजा माणूस, रॉयल पर्सनॅलिटी म्हणून देखील म्हणलं जातं, हे विजय शेठ खानावकर आहेत. अगदी नाव बॅक टू क्रिकेट थोडंसं पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतोय येणारे 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. बघा अजून देखील सामना बॅलन्स आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आहे, कारण कंपल्सरी चेसिंग करायच्याच आहेत. अजून देखील सामना संपलेला नाही आहे, कारण अशा स्वरूपाचे सामने कित्येक वेळा या क्रीडा रसिकांनी पाहिलेत. परंतु या सामन्यामध्ये देखील आणखीन एखादा ट्विस्ट निर्माण होईल का. हो चांगला वारा होता, क्षेत्ररक्षण संतोष त्या ठिकाणी होते. बघा प्राणाची आहुती द्यावीच लागेल, प्राणपणाला लावावेच लागतील. येस फनचा इशारा करतायत ऑफ द बॅट. येस षटकांचा खेळ संपला. 4 षटकांसाठी वेळ घेतलाय 17 मिनिटं. अर्थातच अजून देखील 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. अगदी चर्चा करूया सिरीजची. जी 2 व्हीलर बाईक आहे ना त्याची किंमत मॅक्झिमम मित्रांनो 1 लाखाहून जास्त आहे. आणि या सिरीजमध्ये जर पाहिलं ना अग्रेसर स्थानावरती कोण आहे, पश्चिम महाराष्ट्रातून विलांग करणारा, मान खटावमधून अर्थातच कळंबोलीमध्ये वसाहतीमध्ये असणारा संतोष बदने. अगदी 100हून धावा, अगदी 100हून पॉइंट्स ज्यादा त्याच्या नावावरती आहेत. अगदी स्प्रे देखील पहा, अगदी सुंदर असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. मेडिकलचं देखील आपल्याला या ठिकाणी सुव्यवस्था करण्यात आली आहे. संतोष बदने आठवतो तो आम्हाला प्रसंग, अगदी नाईट रजनी क्रिकेटची स्पर्धा योगेश याच मैदानावरती झाली होती, नमो चषक. तिथे देखील तो रेसिंगमध्ये होता, काही अभावी तो त्या स्पर्धेमध्ये खेळू शकला नाही आहे.
तिथून त्याला तो स्पर्धा सोडावी लागली, परंतु पुन्हा एकदा संधी मिळाली आणि प्रत्येकाला आयुष्यामध्ये संधी मिळते. पुन्हा एकदा संतोष बत्नेने स्वतःला सिद्ध केलाय. कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रत्येक विकेटसाठी 5 पॉइंट आहेत, प्रत्येक धावेसाठी 1 पॉइंट, प्रत्येक झेलसाठी 2 पॉइंट. बघा अशी ही व्यूहरचना आहे जी आपण टू व्हीलर बाईक देणार आहोत ना, अगदी त्याचं हे समीकरण आहे. ते अनेक खेळाडू आहेत, तुषार शर्मा देखील इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील, ते देखील रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु संतोष बत्ने त्याचं स्वप्न आज या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण होईल का? कारण संतोष बत्नेला आम्ही कित्येक वेळा रडताना देखील मित्रांनो पाहिलं आहे. आता संतोष बत्ने, अगदी संतोष बत्ने 87 पॉईंट्सनं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्यामध्ये त्याच्या नावावरती तब्बल 9 विकेट आहेत. तर हर्षद पवार, अजिंक्य खटकाळे देखील त्याच्या संघामध्ये आहे. रामदास शेवाळे आणि विक्रम पवार हे देखील हळूहळू रेसमध्ये येऊ लागलेत. पण विक्रम पवार यांचा विचार केला ना, इतकी त्यांना फलंदाजी मिळत नाहीये. परंतु तुमचं ॲज अ लिस्टमध्ये टॉप 5 मध्ये नाव येतं ना, तेव्हा ते देखील अभिमानास्पद असतं. अगदी त्या संघामध्ये आपण पाहतोय. तर हे सामना चालू करायचा, विलंब नाही घ्यायचा. अगदी 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. इथून मात्र सामना रंगवला गेला जाईल का? इथून मात्र सामना पुन्हा एकदा आपल्या बाजूने झुकवला गेला जाईल का? इथून मात्र या सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल का? येणारे 6 विजयासाठी 5 धावांची गरज. चला, रामदास शेवाळे प्रतिष्ठान संघाचे संघनायक संतोष बत्ने आणि हर्षद पवार, आपण तयार राहायचंय. आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तर जय हनुमान LIG सावती आणि तुषार शर्मा या बघा आयोजकांनी आपल्याला विनंती केली आहे, ज्या खेळाडूंची आम्ही नावं घेतलीत, रामदास शेवाळे प्रतिष्ठान संघाचे संघनायक संतोष बत्ने, जय हनुमान LIG संघाचे संघनायक तुषार शर्मा, येणारे 5 विजयासाठी 4 धावांची गरज. बघा नन्ना मुन्ना जादूगार अक्षय भुसारे, कारण सातत्याने या खेळाडूचं नाव घेतो. चला, वेळ नाहीये मित्रांनो. चला, येस, अक्षय भुसारे. तो विशेष कौतुक योगेश मी आणखीन एका व्यक्तिमत्वाचं करेन, अजित नाळे. खरंच कौतुकास्पद. या स्पर्धेसाठी त्याचं देखील सहमोलाचं योगदान लाभलंय मित्रांनो. अगदी चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. त्यांनी ओळखलंय या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे आणि इथून आपल्याला फक्त डॉट प्रकारचा चेंडू या ठिकाणी द्यायचा नाहीये, घ्यायचा नाहीये. तिथे प्रत्येक हर एक चेंडूवरती कशा ना कशा स्वरूपाची धाव घ्यायची आहे. अगदी तसं क्रिकेट पाहायला मिळतंय. येणारे 4 विजयासाठी 3 धावांची गरज. अक्षयचा विनिंग फटका. दोन दिलेत. अक्षय खऱ्या अर्थानं तो 1 साइड हिरो राहिला या मॅच मध्ये देखील. 3 खेळाडू हवेत, बाकी मैदानाच्या आतमध्ये एकही खेळाडू येणार नाही. मैदानाच्या